हा प्रश्न थर्मोडायनेमिक्स या चॅप्टरवर सीईटी 2023 ला विचारलाय. ए कार्नोट इंजिन विथ इफिशियन्सी 50% टेक्स हीट फ्रॉम ए सोर्स at 600 degree Kelvin to increase the efficiency to 70%, keeping the temperature of the sink same. The new temperature of the source will be option A 360 degree Kelvin, B 1000 degree Kelvin, C 900 degree Kelvin and D 300 degree Kelvin. तर आधी आपल्याला काय दिलंय तर ही जी इफिशियन्सी आहे ही 50% दिलेली आहे, म्हणजेच 0.5 आहे आणि सोर्सचं टेम्परेचर 600 दिलेलं आहे आणि आपल्याला आधी सिंकचं टेम्परेचर काढायचं आहे. तर आता बघा खरा फॉर्म्युला इफिशियन्सीचा हा असतो इटा दॅट इज इक्वल टू 1 मायनस टीसी बाय टीएच. आता पैकी टीसी हे सिंकचं टेम्परेचर असतं आणि टीएच हे सोर्सचं किंवा यालाच आपण कोल्ड रिझर्वायर आणि याला आपण हॉट रिझर्वायर असं म्हणतो. पण जर तुम्हाला डिरेक्टली इफिशियन्सी दिली असेल आणि सोर्सचं टेम्परेचर दिलं असेल तर सिंकचं टेम्परेचर काढायला डिरेक्टली हा फॉर्म्युला वापरायचा टीसी दॅट इज इक्वल टू 1 मायनस इटा इंटू टीएच. किंवा आणखी सोपी ट्रिक सांगते, जर 50% इफिशियन्सी असेल तर जे हॉट सोर्सचं टेम्परेचर असतं हॉट रिझर्वायरचं त्याच्याबरोबर निम्म कोल्ड रिझर्वायरचं टेम्परेचर असतं. तर आपण इथं सोडवू बघा, हे 600 तर हे 300 येणार आहे. तर आपण किंमत टाकू 1 मायनस इफिशियन्सी 0.5 आहे आणि हे 600 आहे, म्हणजे हे 0.5 झाले. 0.5 दॅट इज नथिंग बट 1/2. मग 600 डिवायडेड बाय 2 दॅट बिकम्स 300. कळलं का? आता सिंकचं टेम्परेचर सेम ठेवायचं आणि इफिशियन्सी 70% घ्यायची. टीएचचं टेम्परेचर आता काढायचंय आपल्याला. कधी? इफिशियन्सी 70% असताना. मग आता बघा टीएच बरोबर आता दुसरी ट्रिक सांगते. जेव्हा असं असतं इफिशियन्सी असते टीएच असतं आणि टीसी काढायचं असतं तर ह्या टीसी ला 1 मायनस इटाने डिवाइड करायचं असतं. समजलं का? जेव्हा टीसी काढायचं तेव्हा टीएच ला 1 मायनस इटाने गुणायचं आणि जेव्हा टीएच काढायचं तर टीसी ला 1 मायनस इटाने काय करायचं? डिवाइड करायचं. हे शॉर्टकटचे 2 फॉर्म्युले चांगले लक्षात ठेवा. मग आता टीसी किती आलंय आपलं? 300. इटा हे 0.7 आहे. 1 मायनस इटा 0.3 आलं. 0.3 म्हणजे 3/10. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर इट इज न्यूमरेटर आणि म्हणून 300 इंटू 10 इट बिकम्स 3000/3 आणि इट बिकम्स 1000 केल्विन. करेक्ट ऑप्शन काय आला? बी आला. समजलं कसं सोडवलं? तर असाच प्रॉब्लेम 2024 ला पण आलेला आहे, फक्त व्हॅल्यू बदललेला आहे. तर सोडवू आपण तो पण. तर असे शॉर्ट व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर